and require water for their regular activities. Which regular activities? Such as physiological activities, photosynthesis, respiration, transpiration, and other activities. But whatever we are discussing here, I will share one screen with you. Here is your syllabus. So we will be going point by point, chapter by chapter. First two chapters we have completed. So we are discussing here about ascent of sap. In this chapter they have given us the introduction and definition point, transpiration pool or cohesion tension theory. Some people call it as cohesion adhesion theory, and their evidences and objections. And last chapter is which are the factors are affecting upon this process. कुठल्या कुठल्या गोष्टींना प्लांटला फेस करावं लागतं वॉटर ऍब्झॉर्प्शन करण्यासाठी. सो ascent of sap in previous lecture, which was introductory kind of lecture, in which I have told you some peculiar characteristic regarding what is a sap and what is ascending of that sap. So the sap is nothing but the mixture of various minerals, organic and inorganic material which are present in the, very good, the organic and Akshay Gaikwad, the various organic and inorganic materials which are present in water, mainly major inorganic materials are dissolved in water. एवढं लक्षात ठेवा. Water personally is inorganic in nature. Water एक स्वतः inorganic घटक आहे. The most abundant solvent on the planet is water, and which is inorganic. So you are chemistry student also, and you know very well that water is inorganic, and the chemistry slogan is like dissolve in like. म्हणजे काय, दोन मॉलिक्युल्स जर एका प्रॉपर्टीचे असतील तर ते एकमेकात डिझॉल्व्ह होतील, एका प्रॉपर्टीचे नसतील तर ते डिझॉल्व्ह नाही होत. म्हणून इनऑर्गॅनिक आयन्स हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, आणि हे डिझॉल्व्ह झालेले आयन्स वॉटरच्या रूट हेअर मधून, प्लांटच्या रूट हेअर मधून प्लांटच्या लीफ पर्यंत पोहोचतात आणि ऍटमॉस्फिअर मध्ये जातात. म्हणजे तुम्हाला मी एक आय विल शेअर यू वन फोटोग्राफ, व्हेरी ब्युटिफुल फोटोग्राफ, मला आवडला तो. तर ह्यांनी काय म्हणले त्याच्यामध्ये, वॉटर तुम्हाला दिसेल की विच इज प्रेझेंट, वॉटर अँड मिनरल्स म्हणलेले त्यांनी झायलेम मधून त्यांनी एंट्री केलेली आहे, आणि ते लीफ पासून बाहेर पडतायत. हे फोटोसिंथेसिस म्हणलेलं आहे, त्यांच्यामधून जे प्रॉडक्ट तयार होईल ते फ्लोएम मधून खाली येते. आता ही डायग्राम खूप प्रिमिटिव्ह आहे, खूप साध्या प्रकारची आहे, पण ह्याच्यामध्ये खूप मोठा संदेश दिलेला आहे. जर ट्रॅक दिलेले आहेत, 2-way सिस्टीम इज प्रेझेंट इन स्टेम. 2-way सिस्टीम कुठली? वन सिस्टीम इज वर्किंग फॉर ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर अँड इट्स कंटेंट, अँड अनदर सिस्टीम इज ट्रान्सलोकेशन ऑफ फूड मटेरियल. आता फूड मटेरियल म्हणजे कुठलं मटेरियल? फूड मटेरियल म्हणजे आपण फूड खातो ते मटेरियल, चपाती भाकरी भाजी असलं फूड नाही. तर फूड इन द विच फॉर्म? In many competitive exams, this question has been asked and many students are failed to answer this question. फूड मटेरियल प्लांट मधून ट्रान्सलोकेट करण्यासाठी कुठल्या फॉर्मॅट मध्ये ट्रान्सलोकेट केलं जातं, हे गोष्ट तुमच्या याच्यावरती वहीवरती लिहून घ्या, किंवा तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायची, वही ती तशीच राहील. प्लांट प्रोड्युसेस फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. Plant produces food material in the form of glucose. Plant stores food material in the form of starch. Okay, and plant translocate in the food material in the form of sucrose. तर हे तीनही कार्बोहायड्रेट आहेत, ग्लुकोज काय, स्टार्च काय आणि सुक्रोज काय, तीनही कार्बोहायड्रेट्स आहेत. पण फरक आहे त्यांच्या डिझाईन मध्ये, त्यांच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये डिफरन्सेस आहेत. तर तो आपला विषय नाही, पण आता इथं ओघात सांगितले गेले माझ्याकडून. सो हिअर वी आर डिस्कसिंग अबाउट ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर विच इज डन बाय द झायलम. इन लास्ट लेक्चर वी हॅव सेड दॅट, प्लीज रिपीट. ओके, प्लांट प्रोड्युसेस फूड मटेरियल by the process of photosynthesis. We know very well, plant produces food material by the process of photosynthesis. Food material which is produced by the plant is in the form of glucose. एक ग्लुकोजचा मॉलिक्युल आहे, तो प्लांट तयार करतं. हे झालं प्रोडक्शनच्या बाबतीत. दुसरी गोष्ट म्हणजे ते फूड मटेरियल तयार करायचे, ते स्टोअर करायचे. रात्री काय ऊन नाहीये प्लांटला, मग ते स्टोअर करायचं कुठल्या फॉर्म मध्ये? द प्लांट स्टोअर्स द फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च.
आता फूड मटेरियल कुठं तयार होतंय मला सांगा. फूड मटेरियल रूट मध्ये तयार होते का स्टेम मध्ये तयार होते का लीफ मध्ये तयार होते? द फूड मटेरियल ऑलवेज प्रोड्युस्ड इन लीफ, पानामध्ये तयार होते. आता फूड मटेरियलची गरज रूटला पण आहे, व्हेरियस ब्रांचेसला पण आहे. मग हे पाठवायची जेव्हा वेळ येईल, when it comes to translocate the food material, it is always translocate in the form of sucrose. Sucrose is disaccharide which contain glucose and fructose. या फॉर्मॅटमध्येच ते पाठवलं जातं. आणि कितीतरी स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका मी बघितलेले, त्याच्यामध्ये हा प्रश्न कायम आहे, इन विच फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट फूड मटेरियल इज ट्रान्सलोकेट इन साइड द प्लांट. मग ऑप्शन असतात ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज आणि स्टार्च. मग पोरांना कळतं की आता आपलं काय खरं नाही, हे आपण कधी वाचलं नाही, पण हे बऱ्याचशा रेफरन्स बुक मध्ये दिलेलं असेल, तुम्हाला भेटेल. सो हिअर इज वन ब्युटिफुल फोटोग्राफ विच इज शोविंग द हाईट ऑफ द प्लांट. आता आपल्या टॉपिक बद्दल बोलतोय मी. द फोटोग्राफ इंडिकेट्स द हाईट ऑफ प्लांट मोर दॅन 225 मीटर. 225 मीटर कशाला म्हणतात? द लेंथ ऑफ द प्लांट is so large, so anyone would wonder how the water is flowing from the soil to the leaf of that plant. कुठल्याही प्लांटच्या रूट मधून ते पाणी वरती जाण्यासाठी काय सिस्टीम आहे भाऊ? तर याच्यावरती प्रश्न पडला पाहिजे ना आपल्याला, आणि तेच प्रश्न आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे. तर हे सगळं प्रूव्ह करण्यासाठी मेनी सायंटिस्ट केम फॉरवर्ड टू प्रूव्ह दिस. बऱ्याच जणांना मत मांडायचं असतं, तर ते मत मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे, त्याला म्हणतात रिसर्च आर्टिकल और रिसर्च पेपर. आता जे काय मला वाटतंय ते मी कुठं सांगणार? तर सिंपल वे आहे. तुम्ही विद्यार्थी असले म्हणून काय झालं, तुम्ही एक रिसर्च पेपर बनवायचा. रिसर्च पेपरचा एक फॉर्मॅट असतो, त्याच्यामध्ये टॉपिक, त्याच्याबद्दल रिसर्च काय केलंय तुम्ही, मटेरियल मेथड काय वापरली, तर ते पब्लिश करू शकता तुम्ही. आणि जर ते चांगलं काम असेल तर तुम्हाला नोबेल भेटेल. त्यासाठी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजे ना असं काय नाही. खूप सुंदर गोष्ट आहे की इतकं सोपं आहे. तर अशा बरेच जणांनी पेपर पब्लिश केले, आणि त्याच्यामधला एक पेपर समोर आला, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की द वॉटर ट्रान्सलोकेशन इन द प्लांट इज डन बाय वन थेअरी विच इज नोन ॲज ट्रान्सपिरेशन पुल थेअरी और कोहेजन थेअरी और कोहेजन ऍडेजन थेअरी. हे सगळे थेरे एकमेकांच्याच अल्टरनेटिव्ह नेम आहेत. इट इज वन कॉमन थेअरी. तर त्या माणसाचं नाव डिक्सॉन आणि जॉली अशी नाव आहे त्या माणसाची. कुठल्या देशातले आय डोंट नो. डिक्सॉन आणि जॉली नावाच्या सायंटिस्टनी ती दिली, म्हणून त्याला अजून एक नाव दिले, डिक्सॉन अँड जॉली थेअरी. आता तुम्ही अभ्यास करताय ट्रान्सपिरेशन पूल, कोहेजन, टेन्शन, ऍडेजन थेअरीचा. प्रश्न आला एक्सप्लेन डिक्सॉन आणि जॉली थेअरी. तुम्ही म्हणाल ही कुठली थेअरी आहे, आम्हाला शिकवलीच नाही सरांनी. तर असं व्हायला नको की आपल्याला ही नावं माहिती पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आपलं नाव लक्षात ठेवलं पाहिजे, तर त्या लोकांची नावं लक्षात ठेवायचं आपलं काम आहे. तर आता मला एका विद्यार्थ्यांनी एक मेसेज टाकला होता की सर मला ते सॉइल मधलं तुम्ही सांगितलं होतं पार्टिकल असतात, पण त्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे. आणि तो प्रश्न खूप चांगला आहे, कारण त्याचं रिलेशन हित आहे आपल्याला ह्या टॉपिक बरोबर. आपण सुरुवातीला काय बोललो होतो आठवा तुम्ही, पाठीमागचे लेक्चर तुम्ही युट्यूबवर चेक करा. त्याच्यात असं मी बोललो होतो की वॉटर विच इज प्रेझेंट इन द सॉइल. सॉइल मध्ये जे वॉटर आहे, दॅट वॉटर विच इज प्रेझेंट इन द सॉइल इज प्रेझेंट बिटवीन द डिफरंट सॉइल पार्टिकल्स. वेगवेगळ्या सॉइल पार्टिकलच्या मध्ये असतं ते. समटाइम इट इज सीन दॅट वॉटर इज सराउंडिंग दॅट सॉइल पार्टिकल. सॉइल पार्टिकल जनरली, नीट लक्ष देऊन ऐका, सॉइल पार्टिकल्स आर जनरली निगेटिव्हली चार्ज. हे सॉइल पार्टिकलचा चार्ज असतो, जसं आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. तुम्हाला समजते ना मी काय बोलतोय? तुमचा मेसेज करा मला इथं. जर मी ओके, दीपाली मुरुमकर, थँक्यू. जर काय म्हणत होतो तुम्ही, वॉटर जाऊ द्या. सॉइल पार्टिकल्स स्वतःना निगेटिव्ह चार्ज असतात ते. आता हे निगेटिव्हली चार्ज का असतात त्यांना आपल्याला जायचं नाही. तर वॉटर सराउंड्स दॅट सॉइल पार्टिकल. तर सॉइल पार्टिकलची साईज जर कमी असेल तर त्यांना वेगळं नाव दिलेलं आहे. सॉइल पार्टिकलची साईज जर जास्त असेल तर त्यांना वेगळं नाव दिलेलं आहे. तर मोठ्या साईजचे जे पार्टिकल आहेत त्यांना मी काय म्हणलं होतं, सँड पार्टिकल्स, जे सॉइलचा एक घटक आहे. नंतर काय म्हणलं होतं, जर सॉइल पार्टिकल खूपच छोटे असतील तर त्यांना काय म्हणलं होतं, क्ले पार्टिकल. अत्यंत छोट्या प्रमाणात त्यांची साईज असते. आणि क्ले पार्टिकल जर असेल किंवा सँड जर असेल, सँड सॉइल आहे एका साईडला, ज्याचे पार्टिकल, वाळू माहिती ना तुम्हाला, ती वाळू एका बाजूला आहे, आणि वारुळाची माती, वारुळ माहिती ना,
साप राहतो आपण म्हणतो, त्याच्यात मुंग्या वारुळ बनवतात, त्याची माती एका साईडला आहे. तर बोथ ऑफ दीज टू सॉइल्स आर बॅड फॉर प्लांट. दोन्ही प्रकारच्या माती झाडांसाठी वाईट आहे. कस काय वाईट आहे सर? कस काय वाईट आहे म्हणजे, इन केस ऑफ सँड सॉइल वॉटर डू नॉट रिटेन इन द सॉइल. ते तेवढी मोठी साईज आहे त्या पार्टिकलची, पाणी त्याच्यामध्ये राहत नाही, ते निघून जातं, मग त्या प्लांटला ते पाणी भेटत नाही. आणि ऑन अदर हँड जे वारुळाची माती, चिकन माती आपण क्ले म्हणतो त्याला, तर त्याच्यामध्ये पाणी पकडायची क्षमता खूप आहे, इतकी आहे की ते पाणी प्लांटला भेटत नाही. अशी उलटी परिस्थिती. तर दुसऱ्या दोन कॅटेगरी सँडी आणि क्लेच्या मध्ये एक लोमी सॉइल आहे. लोमी सॉइल म्हणजे काय? हा, व्हेरी गुड अक्षय पूर्व गायकवाड. लोमी सॉइल म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये मापात त्यांची साईज असते सॉइल पार्टिकलची. मी सॉइल पार्टिकलची साईज तुम्हाला मिलीमीटर किंवा मायक्रोमीटर मध्ये काय बोललेलं नाही, कारण ते कन्फ्युजन क्रिएट करतं. पण इंटरमिजिएट टू द सँडी आणि क्ले पार्टिकल, लोमी सॉइल पार्टिकल्स आर प्रेझेंट, परफेक्ट फॉर ग्रोथ ऑफ एव्हरी प्लांट. मग हे लोमी सॉइल क्रिएट करण्यासाठी खूप फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. आपल्याला इथपर्यंतच माहिती पाहिजे. या बीएससी ला लोमी सॉइल साठी तुम्हाला वेगळा रिसर्च करण्यासाठी एमएससी लेवलला बराच अभ्यास आहे त्याचा. तर इथपर्यंत तुमची काय अडचण आहे का? सॉइल पार्टिकल बरोबर बद्दल तुम्हाला कळालेलं आहे की वॉटर विच इज प्रेझेंट इन द सॉइल इज नोन ॲज कॅपिलरी वॉटर. हे तुम्हाला मी बोललो होतो पाठीमागं, कॅपिलरी वॉटर. दिस कॅपिलरी वॉटर is now going to enter in the plant through which area of the plant? कोणत्या प्लांटच्या एरियामधून एंट्री करतं? तर रूट हेअर ऑफ द प्लांट. बरोबर, बिटवीन सँड अँड क्ले. हा बरं, ठीक आहे. वॉटर विच इज प्रेझेंट इन द सॉइल इज नोन ॲज कॅपिलरी वॉटर विच इज गोइंग टू एंटर इन द प्लांट थ्रू द रूट हेअर अँड गोइंग टू एस्केप द प्लांट थ्रू द लीफ. आता इथपर्यंत आपलं सगळं बोलणं झालेलं आहे. इथून पुढचं आपलं बोलायचं आहे की दिस इज द थेअरी विच इज एक्सप्लेनिंग ऑल द प्रोसेसेस विच आर गोइंग ऑन विथ रिस्पेक्ट टू द वॉटर ट्रान्सलोकेशन. तर थेअरीचं नाव आहे ट्रान्सपिरेशन पुल, कोहेजन टेन्शन किंवा ऍडेजन थेअरी किंवा डिक्सन और जॉली थेअरी. तर या सायंटिस्टचं काय म्हणणं आहे, प्रत्येक शब्द याच्यामध्ये तुम्हाला त्या थेअरी बद्दल एक्सप्लेनेशन देईल. या थेअरीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं की एव्हिडन्सेस काय आहे थेअरीचे ऑब्जेक्शन काय आहेत. ऑब्जेक्शन म्हणजे काय, काय भाग असतात की त्यांना पटत नाही कुठली गोष्ट, ते म्हणतात नाही असं कुठं असते का. मग त्याच्यासाठी त्यांना प्रूव्ह करावं लागतं की त्यांनी कुठले पॉइंट दिलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचे. जास्त काय नाही याच्यामध्ये, फक्त तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात, काही प्रिन्सिपल तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. तर आता आपण सुरुवात करू या थेअरीमध्ये काय त्यांनी दिलेले आहेत. अकॉर्डिंग टू द डिक्सन अँड जॉली इन ट्रान्सपिरेशन पूल थेअरी, दे आर सजेस्टिंग दॅट the transpiration process is continuous process where water molecule from the leaf is escaping into the atmosphere. Atmosphere मध्ये ते water molecule escape करणार आहे. escape म्हणजे बाहेर पाडणार आहे. When it happens, the water molecule which is present below to the water molecule which is going to the atmosphere comes in the position of previous water molecule. म्हणजे काय, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो मी. Water molecules are interconnected to each other with the help of non-covalent bond which is known as hydrogen bond. म्हणजे काय, प्रत्येक वॉटर मॉलिक्यूल एकमेकांना हायड्रोजन बॉन्डने कनेक्टेड असतात आणि ते एक चेन तयार करतात. When the attraction force between similar molecules, कुठले मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल्सच नाही म्हणत मी, when there is an attraction force between similar molecules, that attraction force is known as cohesion force. हे तुम्हाला माहिती आहे, फिजिक्स मध्ये तुम्ही शिकले असाल. तर तेच या थिअरीमध्ये म्हणलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ट्रान्सपिरेशनने पाणी बाहेर पडते. दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स आर इंटरकनेक्टेड टू इच अदर बाय हायड्रोजन बॉन्ड. द हायड्रोजन बॉन्ड इज नॉन कोव्हॅलेंट टाइप ऑफ बॉन्ड. वी हॅव कोव्हॅलेंट बॉन्ड अँड नॉन कोव्हॅलेंट बॉन्ड टाइप्स. नॉन कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये 4 प्रकारचे बॉन्ड येतात. तर त्याच्यातला एक आहे हायड्रोजन बॉन्ड. कुठल्या 4 प्रकारचे बॉन्ड येतात हे माहिती पाहिजे बरं का तुम्हाला. तर त्याच्यातला हायड्रोजन बॉन्ड एक प्रकार आहे जो 2 वॉटर मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असतो. मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला बोललो होतो की जर 4 हायड्रोजन बॉन्ड त्या वॉटर मॉलिक्यूलने तयार केले तर तुम्हाला दिसेल की बर्फ तयार झालेला आहे. इन लिक्विड स्टेट ऑफ वॉटर, इच वॉटर मॉलिक्यूल क्रिएट्स हायड्रोजन बॉन्ड विथ द वॉटर मॉलिक्यूल अहेड ऑफ इट अँड बिहाइंड ऑफ इट.
समोरच्या वॉटर मॉलिक्यूल बरोबर आणि पाठीमागच्या वॉटर मॉलिक्यूल बरोबर ते हायड्रोजन बॉन्ड क्रिएट करतात आणि एक चॅनल तयार करतात. दिस चॅनल इज कंटिन्युअस अनब्रेकेबल फ्रॉम रूट हेअर टू द लीफ. रूट हेअर पासून लीफ पर्यंतचा एक कंटिन्युअस चॅनल आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला? मला मेसेज टाका इथं पटकेने, नाही तर मी आपला एकटाच बडबड करायचं. नो नसेल समजत तर फ्रँकली स्पीकिंग बोलायचं इथं. सर परत एकदा सांगा, सर जरा सावकाश होऊ द्या, मला काय कळालं नाही, तुम्ही काय म्हणताय परत एकदा सांगता का? आपण सांगू ना, दुसरं काय काम आहे आम्हाला, पण तुम्ही विचारलं पाहिजे. नो नो नो, नाही सर, नाही सर, नो सर. ओके सर. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे मी येतोय, जी गोष्ट म्हणजे डिफरन्सेस इन वॉटर पोटेन्शियल. हा जो टॉपिक आहे हा खूप महत्वाचा आहे. मी तुम्हाला आठवा, मी पाठीमागे बोललो होतो, द वॉटर पोटेन्शियल ऑफ ड्राय सॉइल. नीट लक्ष देऊन ऐका. वॉटर पोटेन्शियल ऑफ ड्राय सॉइल इज व्हेरी निगेटिव्ह. व्हेरी गुड पूर्वा गायकवाड. अँड वॉटर पोटेन्शियल ऑफ वेट सॉइल म्हणजे ओली माती इज क्लोज टू द झिरो. झिरोच्या जवळ. जर तुम्ही माती घेतली एका ग्लासमध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं टॉप टू बॉटम, तरी सुद्धा वॉटर पोटेन्शियल एक झिरोच्या वरती जात नाही, क्लोज टू झिरो. म्हणजेच काय, निगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल आहे. मग ड्राय सॉइल आणि वेट सॉइल जर समोर समोर आणली तर काय होईल? वेट सॉइल मधून वॉटर ड्राय सॉइलकडे जाईल. म्हणजेच काय, निगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल ज्याचं जास्त आहे त्या साईडला वॉटर मुवमेंट व्हायला सुरुवात होते. हाच कन्सेप्ट डोक्यात ठेवून तुम्ही विचार करा की एक प्लांट आहे, टॉप टू बॉटम. टॉपला कुठले सेल आहेत? लिव्हचे सेल आहेत. बॉटमला कुठले सेल आहेत? रूट हेअरचे सेल आहेत. द सेम सिनेरिओ इज ऍप्लिकेबल व्हेन यू गो अपवर्ड इन द प्लांट. जसं तुम्ही वरती वरती चालले, दिसतंय ना तुम्हाला, तर वरती वरती चालल्यानंतर तुम्हाला असं जाणवल की वॉटर पोटेन्शियल डिफरन्स इज देअर. काय डिफरन्स आहे वॉटर पोटेन्शियलचा? तर वॉटर पोटेन्शियल इज मोर निगेटिव्ह इन अप्पर साइड. वरच्या बाजूला, इकडच्या बाजूला जास्त निगेटिव्ह आहे ऍज कम्पेअर टू द बॉटम साइड. म्हणजे इकडे जर तुम्ही खाली आले तर वॉटर पोटेन्शियल तुम्हाला कमी निगेटिव्ह जाणवल आणि वरच्या बाजूला गेले तर वॉटर पोटेन्शियल जास्त निगेटिव्ह जाणवल. इकडं निगेटिव्ह आणि असं नाही की इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे पण निगेटिव्हच आहे, त्यात काय डाऊट नाही. बट हिअर मोर निगेटिव्ह, त्याच्यावर लिहायचं म्हणजे लय अवघड आहे. आणि इथं लेस निगेटिव्ह. इथपर्यंत कळाल तुम्हाला? वॉटर पोटेन्शियल इज इन निगेटिव्ह स्टेट but more negative at upper side of the plant and less negative at the bottom side of the plant. इथपर्यंत कळालं मी काय म्हणतो तुम्हाला? सो देर इज वॉटर पोटेन्शियल डिफरन्स इन प्लांट ऑल्सो. हे लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे. मग काय होतं? वॉटर पोटेन्शियल डिफरन्स तर मग काय फरक पडतो सर? फरक पडतो ना. आता तुम्ही बघितलं ना की एक ओली माती घ्या आणि एक कोरडी माती घ्या, ओल्या मातीतलं पाणी कोरड्या मातीत जाते, बरोबर ना? तसाच प्रकार प्लांट मध्ये घडतो आणि लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे. वॉटर मूव्स टुवर्ड मोर निगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल एरिया. आता मग वॉटर पोटेन्शियल डिक्रीज कसं काय करायचं? यासाठी वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे ना आपण. आपल्या समोर दोन बिकर ठेवलेले आहेत. एका बिकर मध्ये शुद्ध पाणी आहे, डिस्टिल वॉटर आहे. डिस्टिल वॉटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ड्रिंकिंग वॉटर नाही, डिस्टिल वॉटर. आणि दुसरं पाणी आहे हे समुद्राचं पाणी आहे. डिस्टिल वॉटर एका बाजूला आहे आणि सी वॉटर एका बाजूला आहे. तर तुम्ही डिस्टिल वॉटरला प्युअर वॉटर म्हणू शकता. यू कॅन कॉल इट डिस्टिल वॉटर ॲज ए प्युअर वॉटर. आणि सी वॉटरला तुम्ही काय म्हणू शकता? इम्प्युअर वॉटर. आता हे प्युअर वॉटर आणि इम्प्युअर वॉटर ड्रिंकिंग पर्पजच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी बोलत नाहीये. ह्याच्यामध्ये सायंटिफिक फिजिओलॉजिकल टर्मिनॉलॉजी. ही प्युअर वॉटर म्हणजे काय? द वॉटर इन विच ऑल वॉटर मॉलिक्युल्स आर फ्री इन स्टेट. ते फ्री आहेत, त्यांना कुठलंही काम नाहीये, ते पूर्णपणे मोकळे आहेत. आणि सी वॉटरच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला काय दिसेल की वॉटरमध्ये सॉल्ट आहे. सॉल्ट म्हणजे काय? NaCl. When you add salt in the water, what will happen? Na and Cl get separated. They both have their own charge. Na have positive charge. हे खूप महत्वाचं आहे, मी सांगतो. हे जर मिस झालं तुम्हाला तर ते समजून घ्यायला खूप अवघड जाईल. Na म्हणजे सोडियम हॅज पॉझिटिव्ह चार्ज अँड क्लोराइड हॅज निगेटिव्ह चार्ज. बरं, हा व्हेरी गुड ज्ञानेश चंद. Na प्लस Cl मायनस. आता यांच्यावरती चार्ज म्हणून काय होतं? वॉटर मॉलिक्युलला सवय एखादी चार्ज गोष्ट आली तर ते त्याच्या भोवती गोळा होतात. वॉटर मॉलिक्यूल
जर तुम्ही आता एक फोटो पाहिला वॉटर मॉलिक्यूलचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एक ऑक्सिजन आहे आणि 2 हायड्रोजन आहे. ऑक्सिजन ऍटम वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो आणि हायड्रोजन ऍटम वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर काय होतं, जेव्हा तुम्ही NaCl ऍड करता, सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर ते वॉटर मॉलिक्यूल मधला ऑक्सिजन त्या Na भोवती गोळा होतो. म्हणजे ते एकटा ऑक्सिजन येत नाही, पूर्ण वॉटर मॉलिक्यूल येतं, पण त्याचे एक डायरेक्शन ओरिएंटेशन उलटी असते. आणि क्लोराईड भोवती पण वॉटर मॉलिक्यूल गोळा होतात. इन दॅट केस, इन बोथ केसेस, Na आणि Cl च्या केसेसमध्ये वॉटर मॉलिक्यूल फ्री नाही राहत, ते अडकून पडतात. कशाला अडकून पडतात? तर Na आणि Cl ला डिझॉल्व्ह करून घेण्यासाठी. सो इम्प्युअर वॉटर मध्ये वॉटर मॉलिक्युल्स आर नॉट इन फ्री स्टेट. इन प्युअर वॉटर मध्ये वॉटर मॉलिक्यूल इज इन फ्री स्टेट. ही झाली एक गोष्ट, प्युअर आणि इम्प्युअर मधला फरक. दुसरी गोष्ट म्हणजे काय, वॉटर मॉलिक्यूल प्युअर स्टेट मधून इम्प्युअर स्टेट मध्ये मुवमेंट करण्याची त्याची टेंडन्सी, याला आपण काय म्हणतो, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. प्युअर वॉटर इज ऑलवेज हाय कॉन्सन्ट्रेटेड अँड इम्प्युअर वॉटर इज ऑलवेज लो कॉन्सन्ट्रेटेड. हाय कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, द वॉटर मॉलिक्यूल विच कंटेन मोर फ्री वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल तुम्ही डिस्टिल वॉटर पण 1 लिटर घेतलंय आणि सी वॉटर पण 1 लिटर घेतलेलं आहे, दोघांमध्ये वॉटर मॉलिक्यूलचा नंबर सेम आहे. ह्याच्यामध्ये 1 लाख वॉटर मॉलिक्यूल असतील, त्याच्यामध्ये पण 1 लाख वॉटर मॉलिक्यूल असतील. पण प्युअर वॉटर मध्ये 1 लाखच्या 1 लाख वॉटर मॉलिक्यूल फ्री आहेत, त्यांना काय काम नाही. पण सी वॉटर मध्ये ते वॉटर मॉलिक्यूल बिचारे एंगेज झालेले आहेत Na आणि Cl ला गुंडाळून घेण्यासाठी, डिझॉल्व्ह करून घेण्यासाठी. समजतंय मला काय म्हणायचंय? म्हणजे प्युअर वॉटर इज इन हाय कॉन्सन्ट्रेशन स्टेट अँड इम्प्युअर वॉटर इज इन लो कॉन्सन्ट्रेशन स्टेट. आता जर तुम्ही ते प्लांटची डायग्राम मागाची जर ती पाहिली, तर त्याच्यामध्ये टॉपला जे सेल्स आहेत वरती, द वॉटर विच इज प्रेझेंट इन द लिव्स इज ऑलवेज इन लो कॉन्सन्ट्रेशन स्टेट. लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कमी प्रमाणात नाही पाणी असं नाही म्हणायचं मला. लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इम्प्युअर वॉटर तिथं जास्त आहे, ऍज कम्पेअर टू द रूट एरिया वेअर वॉटर इज इन हाय कॉन्सन्ट्रेशन स्टेट ऍज कम्पेअर टू द वॉटर विच इज प्रेझेंट इन लीफ. समजते का मी काय बोलतोय? वॉटर प्युअर आणि इम्प्युअर तर कळालं असेल तुम्हाला. प्युअर वॉटर म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेटेड, इम्प्युअर वॉटर म्हणजे लो कॉन्सन्ट्रेटेड. प्युअर वॉटर मध्ये वॉटर मॉलिक्युल्स आर फ्री, इम्प्युअर मध्ये वॉटर मॉलिक्युल्स आर एंगेज्ड. जर तुम्ही सॉइल वॉटर आणि प्लांटच्या रूट मधलं वॉटरची जर कम्पेअर केली, नीट लक्ष देऊन आहे का, वॉटर विच इज प्रेझेंट इन द सॉइल अँड वॉटर विच इज प्रेझेंट इन द रूट, यांची जर तुलना केली, तर सॉइल वॉटर इज मोर प्युअर दॅन वॉटर विच इज प्रेझेंट इन द रूट, या दोघांच्या तुलनेत. पण जर तुम्ही वॉटर इन रूट आणि वॉटर इन लीफची तुलना केली, तर तुम्हाला जाणवल वॉटर इन लीफ इज मोर इम्प्युअर ऍज कम्पेअर टू द वॉटर विच इज प्रेझेंट इन द रूट. मग ऑलवेज प्युअर कडून इम्प्युअर कडे वॉटर जायला लागतं. पण प्युअर आणि इम्प्युअर हे खूप चांगले शब्द नाही आहेत इथं वापरण्यासाठी, म्हणून त्यांना सायंटिफिक वर्ड काय म्हणलंय, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. Each cell contains cell membrane or plasma membrane. So membrane मधून जेव्हा वॉटर जातं तेव्हा आपण त्याला ऑस्मोसिस म्हणतो. It left behind solute particle and solvent moves forward. सोल्यूट आणि सॉल्व्हंट सोल्युशनचा एक पार्ट आहे, एवढं तर तुम्हाला माहिती आहे. तर आपल्या ट्रान्सपिरेशन पूल थिअरी मध्ये त्यांना काय म्हणायचंय की ट्रान्सपिरेशन मुळे पाणी लीफ मधून बाहेर पडत असताना पाठीमागं जी साखळी आहे वॉटर मॉलिक्यूलची, ती वरती वरती सरकत असते. ही वरती वरती सरकत असते, त्याच्या पाठीमागे 2 कारणे आहेत. एक तर ट्रान्सपिरेशन मुळे हे घडते, तो चॅनल ब्रेक नाही होत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आर इंटरकनेक्टेड बाय हायड्रोजन बॉन्ड, त्यामुळे ते एकमेकांना सोडत नाही. असं होत नाही की 2 पार्टिकल गेले बाहेर, 3 नंबरचं म्हणते मला नाही यायचं वरती, असं कधी होत नाही. ते कंटिन्युअस वरती जायचं त्यांचं काम आहे, कारण ते कनेक्टेड आहेत. ऍटमॉस्फिअर मधलं ड्रायनेस हा रिस्पॉन्सिबल आहे लीफ मधलं वॉटर बाहेर पडण्यासाठी. डे टाइमला तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला भेटेल. तुम्ही डिस्कव्हरी चॅनल वरती ते मॅन वर्सेस वाईल्ड कार्यक्रम आहेत, तसे कार्यक्रम पाहता का नाही मला माहित नाही, पण असे काय कार्यक्रम आहेत लाईफ हॅक म्हणून, ते नॅशनल जिओग्राफी वरती कार्यक्रम आहेत. ते काय म्हणतात, जर तुमच्याकडे पाणीच नाहीये, तुम्ही खूप अशा ठिकाणी सापडलेले आहेत की तुम्हाला पाणी प्यायला भेटत नाही, तर तुम्ही अशा वेळेस काय करायचं, एखाद्या झाडाची मोठी फांदी, त्याला एक मोठं प्लॅस्टिकचं कॅरी बॅगने गुंडाळून घ्यायचे. जे काय वॉटर रूट मधून लीफ मधून बाहेर पडणार आहे ते त्या कॅरी बॅग मध्ये गोळा होतं आणि ते पाणी तुम्ही पिऊ शकता, एवढं चांगलं पाणी येते.
म्हणजे असे बरेचसे लोक कार्यक्रम दाखवतात टीव्हीवरती. तर हे ऍप्लिकेबल आहे आपल्या लाईफमध्ये, हे आपल्याला शिकलो म्हणून तर कळालं ना. तर आपल्याला हॅकिंग द सिस्टम, आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे की पाणी जातं वरती, त्याच्या मागे कारण काय आहेत. एक ट्रान्सपिरेशन मुळे कंटिन्युअसली बाहेर पडते एक वॉटर मॉलिक्यूल, त्यामुळे दुसरं वॉटर मॉलिक्यूल त्याची जागा घेते. का जागा घेते, तर दे आर कनेक्टेड बाय कोहेजन फोर्स. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे हे सगळं फॅसिलिट करण्यासाठी वॉटर पोटेन्शियल खूप मोठा रोल प्ले करते. कारण वॉटर पोटेन्शियल इन लीफ इज मोर लोअर ऍज कम्पेअर टू द वॉटर पोटेन्शियल इन द रूट. त्याच्यामुळे हे व्हायला सोपं जाते. समजलं मला काय म्हणायचं. मग आता याच्यामध्ये एव्हिडन्स काय आहे सर, तुम्ही एवढं छाती टोकून कसं काय म्हणू शकता. तर मी काय म्हणत नाही, देअर आर सायंटिस्ट हु हॅव प्रपोज द थिअरी ऑफ असेंट ऑफ सॅप और ट्रान्सपिरेशन पूल. तर त्यांच्यासाठी त्यांनी काय म्हणलेलं आहे, ते कुठे गेले डायग्राम. आता जरा डायग्राम फोटो जरा कच्चा आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे की पोरस स्पॉट एक्सपेरिमेंट करू आपण, पोरस स्पॉट एक्सपेरिमेंट. आता हा पोरस स्पॉट एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्सप्लेन करावा लागेल, परीक्षेला 2 मार्काला 4 मार्काला येईल. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम असा मेसेज आलाय. दिस पोरस स्पॉट एक्सपेरिमेंट शोविंग 2 डिफरंट टाइप्स ऑफ डायग्राम्स. म्हणजे एकाच मध्ये 2 आहेत. कुठल्या कुठल्या, हे लाल लाईन काढ तुम्ही. ह्या एका साईडला एक डायग्राम आहे आणि या साईडला एक डायग्राम आहे. आता याच्यामध्ये काय फरक आहे, ही आहे फक्त इव्हॅपोरेशनची आणि ही आहे ट्रान्सपिरेशनची. आता इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन मध्ये काय डिफरन्स आहे हा सगळ्यांना माहिती आहे. आता इव्हॅपोरेशन म्हणजे काय, ड्यू टू द राईज इन टेम्परेचर ऑफ अप्पर सरफेस ऑफ वॉटर, वॉटर मॉलिक्यूल टेंड्स टू लिव्ह द अप्पर सरफेस ऑफ वॉटर. खालचा मॉलिक्यूल पाण्याच्या बाहेर नाही जात, वरचा मॉलिक्यूल जो आहे अप्पर सरफेस ऑफ वॉटर टेंड्स टू गो आउट. ह्याच्यामध्ये काय महत्वाचं लक्षात ठेवायचंय, यू कॅन सी there is a phenomenon where they have found the break in water channel. वॉटर चॅनलचा ब्रेक होतो, कंटिन्युअस फ्लो राहत नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय या थेअरीचं नाव काय आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, काय दाखवलेलं आहे, इव्हॅपोरेशन एक्सपेरिमेंट अँड ट्रान्सपिरेशन एक्सपेरिमेंट. मर्क्युरी वापरलेली आहे. त्याचं काय, का मर्क्युरी वापरले सर, काय करायचं आपल्याला फक्त माहिती पाहिजे ते एक्सपेरिमेंट मध्ये केलेलं आहे, काय केलेलं आहे. ओके, जास्त लोड घेण्यासारखा एक्सपेरिमेंट नाही तो, तुम्हाला काही एक्सपेरिमेंट करायचं नाही. पण तसा एक एक्सपेरिमेंट आपल्याला लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल साठी आहे. कसला एक्सपेरिमेंट आहे, तर ट्रान्सपिरेशनचा एक सेपरेट एक्सपेरिमेंट सेटअप करायला लागतो आपल्याला. वी हॅव टू अरेंज द सेटअप विथ द हेल्प ऑफ ट्विग ऑफ प्लांट. एका झाडाची फांदी कट करायची आहे आणि ती फांदी आणून त्याच्यामधून किती पाणी बाहेर पडलं हे ब्युरेट मध्ये चेक करायचे. देअर आर 3 कंडिशन्स टू कॅरी आउट दिस एक्सपेरिमेंट, आयदर लाईट कंडिशन और शेड कंडिशन और विंड कंडिशन. 3ही कंडिशन त्या प्लांट वरती ट्रान्सपिरेशनच्या फॉर्म मध्ये कसा परिणाम करतात हे एक्सपेरिमेंटल फॉर्मॅटने आपण शोधून काढू शकतो. या लोकांनी जो एक्सपेरिमेंट पोरस स्पॉट एक्सपेरिमेंट केला तो एक्सपेरिमेंट आपल्याला SOIBSL नाही करायचा. हिअर वी आर डुईंग ट्रान्सपिरेशन एक्सपेरिमेंट विथ द हेल्प ऑफ ट्विग ऑफ प्लांट. आणि खूप सोपा एक्सपेरिमेंट आहे, फिजिकली तुम्ही प्रेझेंट असाल तर करता येईल, नाही जमलं तर मी एक्सपेरिमेंट करून झूम वरती तुम्हाला दाखवल की एक्सपेरिमेंट कसं करतात. तिथं आपल्याला जाणवल की पाणी बाहेर पडलंय, ते ब्युरेट मधलं पाणी खाली सरकतं आपल्याला कळतं. आता एव्हिडन्सेस काय आहे, तर हे सगळं मी एव्हिडन्सेसच्या फॉर्मॅटमध्येच बोलतोय. देर इज अन एक्सपेरिमेंट, एव्हिडन्स मधला देर इज अन एक्सपेरिमेंट विच इज नोन एज पोरस स्पॉट एक्सपेरिमेंट, in which they have performed the experiment where 2 setups are arranged. One is for evaporation purpose where no plant is involved and another is transpiration purpose where the twig म्हणजे फांदी, तुम्ही माझा ट्विग म्हणताय म्हणजे काय, ट्विग म्हणजे झाड नाही, ट्विग म्हणजे कुठल्याही झाडाची फांदी. ट्विग आपण लावतो आणि त्या ट्विग मधून किती पाणी बाहेर पडलं हे आपण शोधू शकतो. तर या एक्सपेरिमेंटचे एव्हिडन्सेस बऱ्याचशा लोकांनी प्रूव्ह करून दाखवलेले की यस देर इज अ फेनॉमेनॉन. तर काही लोकांनी काय केलेलं, एक एक्सपेरिमेंट केलंय, इओसिन नावाचं एक डाय भेटतं. इओसिन डाय वॉटरमध्ये ऍड केलं, वॉटरचा कलर चेंज होतो. आता हे वॉटर कलर चेंज झालेलं आहे आणि एका प्लांटची फांदी त्याच्यामध्ये लावली किंवा डायरेक्ट फांदी सोडत एका प्लांटच त्याच्यामध्ये समजा तुम्ही ग्रो केलं तर तुम्हाला जाणवल की तो इओसिनचा कलर त्याच्या लीफ पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कसं काय झालं असं, there is a movement of water molecule from root to the leaf. Yes, so we have various experiment to prove this. एक होता porous spot experiment आणि दुसरा आहे with the help of eosin stain we can see the movement of water molecule or movement of stain कुठे आहे तर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह आहे. तर हे स्टेन वरती सरकते आणि त्या पानाला त्याचा कलर भेटतो.
तर आता ह्याच्यावरती बरेचसे जण ऑब्जेक्शन घेऊ शकतात की नाही नाही असं नाही, असं कसं होऊ शकतं. प्लांटमध्ये कंटिन्युअस त्यांचं ऑब्जेक्शन कशावरती लक्षात घ्या, तुमचा ऑब्जेक्शनचा पॉईंटवर मी बोलतोय आता. व्हॉट इज देअर ऑब्जेक्शन? किती वेळ राहिलाय? टाइम दिसा ना, 6 मिनिटं राहिलेत. आता ऑब्जेक्शन काय आहेत? तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे आम्हाला, पण असं कधीच होऊ शकत नाही की वॉटर मॉलिक्यूल कंटिन्युअस चॅनलने त्या झायलेम मध्ये प्रेझेंट आहे. आता वेन वी टॉक अबाउट झायलेम, लेट मी शेअर यू वन फोटोग्राफ. हा, आता हे काय दोन एलिमेंट आहेत व्हॅस्क्युलर टिश्यूज, झायलेम अँड फ्लोएम. झायलेम टिश्यूज आर ऑलवेज ऑर 4 डिफरंट टाइप्स. 4 प्रकारचे झायलेम टिश्यू असतात. कुठले कुठले असतात? झायलेम पॅरेंकायमा, झायलेम फायबर्स म्हणतात किंवा स्क्लेरेंकायमा म्हणतात, झायलेम ट्रॅकिड अँड झायलेम व्हेसल. 3 अँजिओस्पर्म मध्ये व्हेसल बघायला भेटतात, जिम्नोस्पर्म मध्ये व्हेसल्स आर ॲब्सेंट. फ्लोएम मध्ये दुसऱ्या बाजूला आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे, ज्याच्याकडे आपल्याला अजिबात बघायचं नाही, तो आपला विषय नाही. वी आर टॉकिंग अबाउट झायलेम. Here you can see the one-way transport of water. Water is dissolving the minerals. No end walls between the cell. 2 सेल मध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला हे दिसत नाही, वॉल दिसत नाही किंवा कुठले गेट दिसत नाही. आणि आउटर सेल आर नॉट लिव्हिंग, म्हणजे आपण मागे बोललो होतो की सेल्स ऑफ द झायलेम आर डेड. तर झायलेम टिश्यूज मध्ये वॉटर जेव्हा कंडक्ट होत असतं तेव्हा हे वॉटर एक कनेक्टेड कसं काय राहील, असं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन काय समजून घ्या तुम्ही. त्यांना म्हणायचं नाहीये की ट्रान्सपिरेशन फुल थेरी फालतू आहे, फेल आहे. त्यांचं ऑब्जेक्शन आहे की याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल एका चेन मध्ये राहतील. हे कसं काय प्रूव्ह करणार तुम्ही? तुम्ही प्रूव्ह करू शकता की रूट मधून लिप पर्यंत वॉटर आले, पण तुम्ही असं पण म्हणलेलं आहे की कोहेजन थेरी पण आहे ही, की वॉटर मॉलिक्युल्स आर इंटरकनेक्टेड. मग तुम्ही कसं काय म्हणू शकता की ते इंटरकनेक्टेड आहेत? मध्ये गॅप का नाही तयार होत? व्हेनेवर एअर बबल इज डेव्हलप्ड इनसाइड द झायलेम, कधी पण वॉटर बबल जेव्हा डेव्हलप होतो त्याला म्हणतात कॅव्हिटेशन. कॅव्हिटी तयार होते. आणि देर इज tremendous proofs are available. There are tremendous proofs are available that cavitation takes place. Yes, there is cavitation. Cavitation म्हणजे एअर बबल तयार होतो. मग तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही असं कसं काय म्हणता की कोहेजन थिअरी ट्रू आहे? तर मग त्यांनी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. व्हेनेवर कॅव्हिटेशन टेक्स प्लेस, जिथं जिथं कॅव्हिटेशन होतं, वॉटर सी चेन ट्रॅक चेंज करते आणि दुसऱ्या सेल मधून वरती जाते. आता हे ॲसेंट ऑफ सॅपची ओव्हरऑल डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये रूट हेअर मधून वॉटर ऑस्मोटिक प्रेशरच्या माध्यमातून वरती वरती सरकते. ट्रान्सपिरेशन पूलने ते ओढलं जाते. पूल म्हणजे ओढणे माहिती आहे आपल्याला. ऍडेशन, कोएशन. ऍडेशन म्हणजे काय? तर अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स. जे झायलेम मधले मॉलिक्युल आहेत आणि वॉटर मधले मॉलिक्युल यांच्यातलं अट्रॅक्शन म्हणजे ऍडेशन. कोएशन मधलं म्हणजे 2 वॉटर मॉलिक्युल मधलं अट्रॅक्शन म्हणजे कोएशन. आणि या सगळ्यांच्या मधून वॉटर वरती जाते. तर आता एक समजून घ्या, वॉटर मॉलिक्यूल एकमेकांना कनेक्टेड आहेत हे प्रूव्ह करा असं जेव्हा लोक बोलली, तर कॅव्हिटेशन जर तयार होत असेल तर त्याच्यावरती तुम्ही काय एक्सप्लेनेशन द्याल असं ऑब्जेक्शन थिअरीमध्ये विचारलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की येस, कॅव्हिटेशन टेक्स प्लेस बट इट डू नॉट अफेक्ट ऑन द ओव्हरऑल ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. तर त्याचा ॲसेंट ऑफ सॅप वरती परिणाम होत नाही. का होत नाही? 2 झायलेमचे टिश्यू हे एकमेकांच्या शेजारी आहेत. एका साईडने वॉटर मूव्ह होते, इथपर्यंत आलं, इथं कॅव्हिटी तयार झाली असेल तर ते वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या व्हेसल मधून वरती जाते. म्हणजे ते रेल्वे कशा ट्रॅक चेंज करतात, समजते ना मी काय म्हणतोय? मेसेज मी इफ यू आर नॉट गेटिंग ऑर गेटिंग दिस पॉइंट. येस येस येस, रेल्वेच्या ट्रॅक माहिती, सगळ्यात सोपं उदाहरण मला आठवलं आता. जसं ट्रॅक चेंज होतो तसं साप कसा पुढे पुढे जातो. पुढे दगड लागला तर साप काय दगड फोडत फोडत नाही बसत, तो साईडनी जातो ना त्याच्या. तसं ते कसं आहे, झायलेमचे जे सेल्स आहेत ना ते एका शेजारी एक असे पिलरने असतात. एका पिलर मध्ये कॅव्हिटी तयार झाली, एअर बबल आला की ते मला काय प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या ट्रॅकने वरती वरती सरकतात. परत कॅव्हिटी झाली की तिसऱ्या ट्रॅकने, असं ते ट्रॅक चेंज करत 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 स्पायरली ते वरती सरकतात. वरती कुठे जातात? लीफ पर्यंत. आणि ते एस्केप इन द एन्व्हायरमेंट. तर एवढं इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये खूप गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, खूप गोष्टी याच्यामध्ये, आणि विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. राईट फ्रॉम द वॉटर इन द रूट टू द वॉटर इन द रूट हेअर, हे पहिला पॉइंट. वॉटर इन द रूट हेअर टू वॉटर इन द लीफ, हा दुसरा पॉइंट. आणि लीफ मधून वॉटर जेव्हा बाहेर पडतं तिची प्रोसेस आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता एक शेवटचा मुद्दा राहिलेला आहे आपला, तो पुढच्या लेक्चरला घेऊ आपण. ओके, तोपर्यंत कोणाला अडचण असेल तर मेसेज करा मला.
आपण थांबूया इथं. काय अडचण असेल तर मेसेज करा मला. काय काय पॉईंट कव्हर केलेत आपण? एव्हिडन्सेस आणि ऑब्जेक्शन.